स्थळाच्या माध्यमातून स्वामी चक्रधरांचे प्रत्यक्ष श्रीमुखाने सांगितलेली माहिती आपण श्रवण करत आहात। मला वाटलं आज काही फरक पडेल, पण फरक नक्की पडला की मागचे जे 3 जण होते ते सुद्धा गायब झाले। काय आहे म्हणजे प्रगतीवर आहे। मागचे जे 3 जण होते ते सुद्धा आज काही नाही, म्हणजे प्रगतीवर गाडी आहे सर्व, काय हरकत नाही। बसू द्या, ज्याला जिथं वाटलं तिथं स्वस्त बसू द्या, पण यायला काय हरकत नाही। म्हणजे महानुभाव पंथाचे उपदेशी गावात भरपूर आहेत, याच्यावरून कळालं। सर्वांचे नाम सर्व माहिती पाठ आहे। आता पवत्याला सर्व त्यांनाच प्रवचन करायला लावू आपण, जे नाही आहेत त्यांना, मोठा असो का लहान असो। बायांचं बी काम आहे, सांगत नाही। बाकी लग्नाला जायचं असलं की नवऱ्याला लगेच पुढं काढता पहिल्या गाडीने, पण प्रपंचाच्या कामाला काढू शकतात, धर्माच्या कामाला काढू शकत नाही। ही मोठी कठीण समस्या आहे प्रपंचाची आणि समाजाची। महानुभाव पंथाचा जर आपल्याला उपदेश असला तर महानुभावाचा स्वाभिमानाने जगणं, असं देवानी सांगितलं आहे। मी महानुभाव पंथाचा आहे हे सांगणं काही कमी गोष्ट नाही। हृदयावर मोठा दगड ठेवावा लागतो, परंतु हृदयावर दगड ठेवायची ताकद नाही। कितीतरी लोक बाहेर बसत असतील, 1 घंटा गप्पा मारत असतील, अनेक लोक बाहेर बोट्यावर बसत असतील, परंतु इथे यावं असं बायांचंही काम आहे, पण बाया सांगत नाही, कारण त्यांना माहित आहे की आपलं बी बंद होऊन जाईल। पण लग्नाला जायचं असलं की पहिले सांगतात, नाही वाढदिवसाला जायचं असलं की पहिले सांगतात, चला आपली मर्जी। याच्या आधी सुद्धा मला वाटतं 1 महिन्यासाठी त्या मीनाक्षीताईचा मार्ग आलता, खूप त्यांनी प्रयत्न केला, त्यांना म्हटलं प्रयत्न करण्यात काही काम नाही, असफल आहे। इथं स्वामी चक्रधर सुद्धा आले आणि त्यांनी सांगितलं की मी तत्वज्ञान सांगतोय, तरी गावातला एक बी येणार नाही, आम्हाला घेणं नाही स्वामींचं, घेणं नाही स्वामींचीच घेणी, ते बाकीच्या परिवाराचा प्रश्नच मिटला। अशी कंडिशन आपल्या गावाची आहे। हळूहळू याच्यातलेही कमी होऊन जातील आणि एका दिवशी सर्व गावातले उपदेशी नाहीसे होऊन जातील, असं वाटायला लागले। बोलणार नाही एकही बाई, आणि नाही बोललं की आम्हाला वाटतं की आम्ही बळबळ करतो, येळपटासारखे बळबळ करतो। आपण ऐकतो, जो बोलतो आणि पुढच्यावर परिणाम होत नाही त्याचं सांगलेलं काही प्रभवत नाही, असं देवानी सांगितलेलं आहे काही। आणि त्यांनी सांगू बी नाही काही, एकदा सांगावं 2दा सांगावं, हे सर्वच बंद करून टाकून झोपून राहावं। जेवण करायचं, झोपून राहायचं, 2 टाइम खायला भेटतं, आणि काय पाहिजे याच्यापेक्षा सुख काय आहे। 2 टाइम खाऊन घ्यायचं, चेंदून घ्यायचं, झोपून जायचं। कोणी सांगितले तुम्हाला खटाटो? काय बिघडतं काय? 1 घंटा ऐकल्यानंतर बिघडतं काय? काही वाईट नाही, काही गप्पा नाही, काही अन्य वार्ता नाही, काहीच नाही। एक आपल्या जीवनाचं भलं साधायसाठी असलेला हा द्राविड प्राणायाम आहे। आपल्याला आपलं भलं व्हावं यासाठी हे केलेली अशी एक आमची जिज्ञासा आहे, परंतु त्याला जर तुम्ही साथ नाही दिली तर लोक समजतात की या गावात या बुवांचं वजन नाही। इतक्या वर्ष पोथ्या लावल्या, लोक म्हणतात तुमचा काय फायदा? आमच्या कार्यक्रमाला तुमचे लोक येतात, बसतात, ऐकतात, तुमच्या कार्यक्रमाला येत नाही याच गावातले माणसं, असं आम्हाला म्हणणारे लोक आहेत। ठीक आहे, ऐकून घ्यावं लागतं। त्यांना सांगतो बुवा त्यांची माझ्यावर श्रद्धा नाही, एक बैलासारखं जोपासलेला एक माणूस आहे असं ते समजतात, म्हणून ते तिकडे दुसरीकडे जातात आणि इकडे येत नाही। आताही दुसरीकडे कार्यक्रम असो,
10 माणसं तिथं सापडतात. कारण त्यांचा तो संबंध राहतो. काही त्यांना देत असतात साडी, चोळी, लुगडं, काही असं शाल, नारळ दिलं की खुश, आमचा सत्कार झाला. आता आम्ही त्या लायकीचे बी नाही की कोणाचा सत्कार करावा, या लायकी सुद्धा आमची राहिलेली नाही, त्याच्यामुळे ते येत नाही. जर इथे येत नाही तर त्यांनी कुठंच जाऊ नये. जाताना मात्र पहिल्या नंबरने जाता, नाही तिथं मान भेटत. इथं आम्ही मान देऊ, तुम्ही आसनावर बसा, मी खाली बसा, काय हरकत नाही. तुम्हाला मान पाहिजे तर मान बी देऊ आम्ही, पण या दुसरे लोक देतात त्याच्यापेक्षा दसपट मान देऊ, पण आले तर ना ऐकायला. त्यामुळं काय होतं, काय सांगावं का नाही सांगावं, काय करावं हे सुद्धा मला पेच पडतं. आणि आपण सर्व ऐकून घेतात, बोंबलत राहावा, आपल्याला काही फरक नाही. इथून 1 तास बोंबलन बाहेर गेले की झाले आम्ही मोकळे, अशी आपली कंडिशन आहे. पाहू पवत्यापर्यंत जर कोणी नाही आलं तर पवत्याच्या दुसऱ्या दिवसापासून पोथी बंद. मी पवतं सुद्धा घेणार नाही. जे माणसं येतात नाही त्यांचं पवतं काय घ्यायचं, त्याचा गुरुच नाही मी. गुरुचं पवतं केलं असं मानवा पंथात नियम. जर ते ऐकतच नाही 2 शब्द तर त्यांचं पवतं काय घ्यायचं. पाहू पवत्यापर्यंत, त्यांचं जर गुरुवर बुद्धी असली तर येतील, नाही ते येणार. तुझे सोबती कुठे गेले आज? काल आणले होते, आज घरी ठेवले. तुला म्हणतोय मी युवराज. काय म्हणतो? 9 वाजता पोथीचा टाइम काय? लग्नाचा टाइम 12:30 राहतो, 11:30लाच पोचता लागतं, 1:30 वाजता. बोलले प्रत्येक गोष्ट तर राग येत. बरोबर आहे का चुकीचं आहे? असं आहे. म्हणजे धर्माविषयी आपल्याला आवड अजिबात संपलेली, मोठ्यापासून लहान्यापर्यंत प्रत्येकाचं नाव घेणार नाही. प्रत्येकाला हा अशा प्रकारचा संदेश आहे माझा की तुम्ही खरोखर मानवा पंथाचे आहेत का, माझ्याजवळ या. आणि म्हणतात की आम्हाला पोथी लावणारा पुढचा माणूस. अरे या माणसाची पोथीला ऐकत नाही तुम्ही, पुढच्या माणसाची काय ऐकणार? नुसते गप्पा मारायला काय हरकत नाही, दादागिरी करायला काय हरकत नाही, रुबाब टाकायला काय हरकत नाही, परंतु तुम्ही काही नतमस्तक व्हा देवाजवळ, आमच्याजवळ नका होऊ. बाकीच्या गोष्टी कशा दादागिरीने करतात. आता संकल्प करायसाठी 1-2 दंडोत घालायला सांगितलेले आहे. उत्तरार्धाचं चरित्र सांगतात की अविधी परिहार, अविधी घडतो आणि त्या अविधीचा परिहार कसा करायचा असतो. दोष घडतात आणि आज आपल्याला खूप आनंद वाटतो की आम्ही जात नाही, पण एका दिवशी असा दिवस येईल, प्रत्येकावर असा दिवस येणार आहे की तुम्ही विचारसान कोणी सांगणार नाही, अशा प्रकारचे दिवस येतील. रडसान असे स्वामींच्या चरित्रात दृष्टांतात असं सांगितलेलं आहे की त्यांना खूप अर्थवंत राहतात पण सांगायला कोणी नसतं, खूप फिरतात मागं पण कोणी सांगत नाही. याचे कारण हे आहे की अव्यरण घडतं आणि अव्यरण एका दिवशी आपल्याला नक्कीच, आज नाही तर उद्या आहेत. अरे प्रत्येक सृष्टीमध्ये परमेश्वर तुम्हाला खाली आणणारच आहे आणि तुम्ही अव्यर करणार, तर याच्यापेक्षा पुढच्या सृष्टी तुमची आवड असली तरी अव्यर होईल, तुम्हाला योग येणार नाही, चांगल्या अधिकरणाचा योग येणार नाही.
असं हे तत्वज्ञान सांगतं. त्याला तर जागा. 93 सालापासून आतापर्यंत 2025 25 आणि 7 31 वर्षापासून ही परंपरा आहे. एक जाहीर सर्वांनाही देतो की 31 वर्षात कोणत्या वर्षी कोणती पोथी लावली, जो मला लिहून आणून देईन, बाई असो मोठी असो विद्वान असो काय ते लिहून आणून देईन, त्याला आपण मानू की खरोखर यांनी पोथी ऐकलेली आहे. 93 सालापासून 2025 पर्यंत किती पोथ्या लागल्या, कोणत्या वर्षी कोणती लागली ते मला नाही, मी फक्त सांगतोय. आपण पाहू किती आपल्या विद्वान लोकांनी बी किती डोक्यात ठेवलेलं आहे, समजन की किती हुशार आहे. कारण याच्याशिवाय काही खरं नाही. नुसत्या गप्पा मारायला एक ऐकायचं सोडून द्यायचं काही महत्व आहे त्याच्या. जे ऐकतच नाही त्यांचा विषयच नाही. जे ऐकतात तेही फक्त ऐकतात आणि सोडून देतात. अरे बापू बरोबर आहे. 2000 मध्ये कोणती पोथी लागली होती? येतच नव्हतं म्हणा, मी सांगणं सोपं आलोच नाही. काय म्हणता? उत्तरार्ध चरित्र आहे. मला काय बोंबलणार मी, 1 घंटा बोंबलून टाकणार, हे जाणार. मला काही पगार भेटत नाही, पण बोंबलावं तर लागतंच. प्रोफेसर वगैरे 45 मिनिटात बोंबलतात, विद्यार्थ्याच्या मस्तकी पळो का नाही पळो, त्याचा पगार मात्र सुरूच राहतो. तसं आमचं नाही. आम्ही एक धार्मिक सेवासाठी केलं, परंतु त्याचंही फळ आम्हाला काही भेटत नाही. येळापूरचं चरित्र आहे. संतोष होता, एक बाई होती संतोष नावाची. नवरात्र विद्या अनुष्ठान, व्रत अनुष्ठान असं करणारे होते. आणि असं केल्यामुळं त्यांना एका दिवशी हे व्रत अनुष्ठान, नवरात्र अनुष्ठान, विद्येचं अनुष्ठान संपल्यानंतर कोणी एकाने एक पासोडी म्हणजे वस्त्र त्याला दिलं. नेवाशाला आले. स्वामींना त्यांनी ते वस्त्र समर्पित केलं. स्वामींनी त्या वस्त्राचा स्वीकार केला, उपार वगैरे केला. आणि उपार केल्यानंतर ते वस्त्र स्वामींनी वापरलं. 1 दिवस असेल, 2 दिवस असेल, कदाचित नसेलही. अर्पण केलं, त्याचं गोमटं झालं. अशा माध्यमातून अर्पण केलेलं ते वस्त्र स्वामींनी काय झालं, बाईसाला दिलं. बाईसाला दिल्यानंतर या संतोषाला न म्हणायची, काही मानवलं नाही ते. अरे आपण स्वामींना वस्त्र दिलं आणि स्वामींनी दुसऱ्याला देऊन टाकलं. असे बरेच लोक आहे. मी दिली वस्तू आणि तुम्ही दुसऱ्याला देऊन टाकलं, काय बिघडलं? तुम्ही मला दिली गोमट झालं, मी कोणाला देऊ? उपकार, निरपेक्षिता, स्वसत्ता, निवृत्ती, परसत्ता, संपादने ते दान. दानाची व्याख्या आहे.
अशा प्रकारची कोणताही उपकार निरपेक्षेच्या बाहेर आपली सत्ता सोडून दुसऱ्याची सत्ता करून देणं ते दान आहे, असं संतोषाने ते वस्त्र स्वामींना दिल्यानंतर स्वामी काहीही करो, ते स्वामींनी वस्त्र बाईसाला दिलं. तिला काही त्या संतोषाला काही मानवलं नाही. आता काय करावं, अंतकरणात चुळबुळता निर्माण झाली, अंतकरण खळबळलं गेलं. मग काय करावं, बाईसाला दिलं म्हणून त्याला राग आला. मग काय करायचं, हिवाळ्याचे दिवस होते आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये स्वामींजवळ बसलं आणि असा कुळकुळ करायला लागला मुद्दा. स्वामी म्हणतात, काही थंडीचा उपद्रव होतो का तुम्हाला, थंडी वाजते का? हा म्हणे थंडी वाजते. मग तुझं जे कपडे आहेत त्याला ठिगळ दे, म्हणजे आणि फाटलेलं असेल तिथं जाळ कर, अंगावर घाल, तुला थंडी वाजणार नाही. नाही जी, खूप थंडी आहे, शीताचा उपद्रव आहे मला. स्वामींना वाटलं खरंच याला थंडी वाजते. स्वामीला कळालं असं नाही, स्वामी सर्वज्ञ आहे, पण तू दृष्टपर मनुष्यवेध धारण केलेला. स्वामींनी काय केला, एक दुसरा ओला सावला म्हणजे दुसरं वस्त्र त्याला दिलं, पांघरे. आता पांघरायला पाहिजे होतं ना. स्वामींना म्हणतो, मला खूप थंडी वाजते आहे, पण या वस्त्रानं नाही. तुम्ही जे बाईसाला दिलेलं वस्त्र आहे तेच वस्त्र मला जर दिलं तर मला थंडी वाजणार नाही. आदर्श घेण्यासारखा आहे. आपण सुद्धा एखादी वस्तू दिली दुसऱ्याला की आपल्या पोटात दुखायला लागतं, म्हणजे आपण संतोषाच्या जातीचे आहे. समजून घ्यायचं की आपण संतोष आहे. बाईसाला बोलवलं स्वामींनी आणि बाईसाला ते वस्त्र मागवलं आणि त्याचं वस्त्र त्याला देऊन टाकलं. स्वामी दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू आहे. स्वामींचं अंतकर्ण दुखलं, वस्त्र समर्पण केलं, कोणालाही देव, परंतु बाईसाला दिल्यानंतर त्यांनी स्वामींचं अंतकर्ण दुखवलं, परमेश्वराचं अंतकर्ण दुखवलं आणि ते वस्त्र परत मागून घेतलं. तरीही परमेश्वर दयाळू मयाळू आहे. स्वामींनी पुढं त्याच संतोषाला नाथोबा सारखा सात्रा पसरायला लावला. सात्रा म्हणजे आपला कपडा पुढं पसरवणं आणि त्याच्यामध्ये गहू, तांदूळ, तूप वगैरे सर्व लोक आणून टाकतात, ते आपण आणणं. एक प्रहरभर त्या ठिकाणी म्हणजे 3 तास त्या ठिकाणी बसले. मोठं गाठोडं बांधलं, बाईसाजवळ आणलं. बाईसानी उपार स्वामींसाठी केला. संतोषाला त्याच पांतीला एक दंडवत घालायला, त्या संतोषाला त्याच पांतीला एक दंडवत घालायला लावला. दंडोत घाला. स्वामी म्हणतात, संतोषा एक घातला आणि एक दंडोत घाला. तो आता कशा करता? स्वामी म्हणतात, अविधी परिहारायसाठी. परमेश्वर होते म्हणून ठीक आहे, आज परमेश्वर नाही, किती मोठा अनिष्ट आपण घेणार आहे. त्या संतोषाला स्वामी म्हणतात, आणिक एक दंडोत घाला. तुमचं जे अविधी आहे तो परिहार व्हायचा होता. मग संतोष म्हणतात, अविधी कसा सांगावा परमेश्वराने? स्वामी म्हणतात, तुम्ही इथून पासोळी दिली, याला म्हणतात प्रायचित. याला म्हणतात प्रायचित, प्रत्यक्ष तोंडाने बोलणे. तुम्ही येथून पासोळी मला दिली, मी बाईसाला दिली, ते बाईसापासून तुम्ही हिसकून घेतली, तो झालेला अविधी.
तो परिहरा, तो परिहरण्यासाठी असं बोलून, तोंडाने जोरात बोलून दंडवत घालायला लावला तर बाई क्रियेशी अनुताप पुरस्कार. आपण मनातल्या मनात किती बोंबललो, रडलो, पडलो, प्रायचित होत नाही. जे दोष आहेत ते दोष प्रत्यक्ष वाचेनी उक्त करून त्या अधिकरणापर्यंत, त्या परमेश्वरापर्यंत पोहोचले पाहिजे, तरच ते प्रायचित होतं. नाही तर प्रायचित नाही. आजची कंडिशन अशी आहे प्रायचित. तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही काय म्हणतो? दोष म्हणतो. तुम्ही सांगा, आम्ही तुमच्या मागे म्हणतो. याला महत्व नाही. आपण काय बोंब मारली, आपल्या आयुष्यात किती प्रकारच्या नाना प्रकारचे दोष आपण घडले, तर त्या संतोषाचा अविधी नासण्यासाठी स्वामी चक्रधरांनी त्याला सांगितलं की असमान, मी तुम्हाला पासोळी दिली, तुम्ही बाईसाला दिली, बाईसापासून हिरतली, याच्यास्तव जो अविधी झाला तो परिहरावा ऐशे म्हणा. तोंडाने म्हणा, एक दंडोत घाला. दंडोताचं किती मोठं सामर्थ्य. दंडस्थळ आपण ऐकतोय, दंडोताच्या माध्यमातून किती मोठा दोष नष्ट होऊन जातो हे याच्यातून सांगितलेलं आहे. एक दंडोत घाला, तेने अविधी परिहरेल. त्याच्याने तुम्हाला घडलेला अविधी परिहरेल. बाईसा म्हणते काही बापुडी अशी, कशाचा अविधी? स्वामी म्हणतात बाई, विधी अविधी परिहरे. जगामध्ये अनेक प्रकारचे विधी करता आपण. दररोज या मंदिरच्या बुवाला आपण दुखवतो, येत नाही मंदिरात, बोलतो पटकन काही बोलतो, नाही तर काही मीटिंग घेतो, त्याच्यामध्ये काही करतो. अशा माध्यमातून हे जे केलेले दोष आहेत, हे दोष आपले जळलेले आहे, नित्य नरकाशी जाणार. हा दोषाचं जर या संतोषासारखं प्रायचित नाही घडलं तर नित्य नरकाला जाणार. प्रज्ञासागर आणि माहितीहारी चरित्रामध्ये दोन व्यक्ती होऊन गेलेली आहे. स्वामींवर अन्याय घेतला भर सभामध्ये, तेव्हा माहितीहारी आणि प्रज्ञासागर त्या सभेला हजर न होता त्यांनी देशत्याग केला. त्यांना प्रेम झालं. आज आपले लोक आम्हाला बोलवलं, आम्ही बी जातो, मोठेपणा करतात. सारंग पंडितासारखा माणूस स्वामींवर जेव्हा अशा प्रकारची मीटिंग भरली, त्या ठिकाणी सारंग पंडित त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि त्यांनी परमेश्वराचं सन्निधान होतं म्हणून वाचला, परंतु या सृष्टीत तर गेलाच. अशा माध्यमातून अनेक अविधी परिहरतात आणि अविधी परिहरण्यासाठी आपल्याला तोंडातून म्हणणं गरजेचं आहे. आम्हाला त्याचा पश्चाताप आला असं म्हणून आम्हाला घडलेले दोष, आम्ही अशा प्रकारचं केलं, आम्ही अशा प्रकारचं बोललो आणि याच्यातून घडलेला अविधी, हा अविधी जेव्हा आपण मुक्त करू परमेश्वराजवळ किंवा अधिकरणाजवळ, तेव्हा तो परिहरेल. म्हणून ते म्हणतात विधी अविधी परिहर. कोणताही विधी करत असताना अविधीचा परिहार होतो. म्हणून स्वामी चक्रधरांनी ती जाडी, ती वस्त्र, एक तर नवरात्रचं होतं, विद्या अनुष्ठानाचं होतं, व्रत अनुष्ठानाचं होतं, त्या माध्यमातून स्वामींना अर्पण केलेलं होतं. तरीही परमेश्वरांनी त्याच्यातले सर्व राजसता, तामसता, सात्विकता, त्रिगुणता नष्ट करून ते वस्त्र सात्विक बनवलेलं होतं आणि ते वस्त्र बाईसाला दिलं होतं. काय बिघडलं होतं? काहीच बिघडलं नव्हतं. आणि ते वस्त्र या संतोषाने मागून घेतलं आणि तो दोष त्याचा घडलेला होता, अविधी त्याचा घडलेला होता. स्वामींनी तो स्वतः त्याला तोंडाने उच्चारून ते परिहार प्रायचित करून घेतलं आणि बाईसाला सांगतात विधी अविधी परिहार हो का. म्हणून संतोषाची उच्चारून, परत ते उच्चारून, तोंडाने उच्चारून आणि एक दंडवत घालायला लावलं. याला म्हणतात प्रायचित. एक संकल्पाचा दंडवत घालायला लावला. आजपासून अशी चूक मी कधी, संकल्प म्हणजे मनावरचा निग्रह, संकल्प म्हणजे मनावर घेतलेला ताबा, आजपासून ही चूक मी परत करणार नाही. अशा प्रकारचा संकल्प चा त्यांनी, स्वामींनी त्यांना संकल्पाचा एक अविधी परिहारायचा आणि एक गोसाव्याच्या आरोगणेचा अशा माध्यमातून दंडवत घालायला लावले. या दंडोस्थळाचं माध्यम हेच आहे की दंडवत घालताना आपण जोडलेले कितीतरी दैवराहटीचे कर्म आहेत. कर्मराहटीचे तर नासून जातात,
पण दैव अन्यत्र कीजे ते वाराणसी फेडीजे, वाराणसी कीजे ते के फेडावे नाही का? दैवराठीत जोडलेलं दैवराठीच्या पात्रांच्या ठिकाणी जर अंतकरण दुखवलं ते कुठं फेडणार? ते फेडायला जागाच नाही, इथंच फेडावं लागेल, नित्याला जावं लागेल. ऐसा अविधी संतोषाशी त्या प्रकरणात तो जनला. असा अविधी त्या चरित्राच्या माध्यमातून, त्या प्रकरणाच्या माध्यमातून जनला. हा मागचा झाला, हा भविष्य भूतकाळातली गोष्ट झाली. या भूतकाळात चरित्र स्वामींच्या काळात घडून गेलं. पण आता याच्या दंडस्थळाचं सांगतात, आता ही तैसाची विधी. आताही तुम्ही जर दोष अशा प्रकारचे घडवले, असे जर अविधी तुमच्या अंतकरणात राहिले, तर आताही नाशण्यासाठी तैसाची विधी. या विधीमध्ये कोणताही फरक पडणार नाही. आचारावया बलवत्तर हेत. आपल्याला तो आचरण्यासाठी बलवत्तर हा जो मार्ग आहे तो हाच करावा लागेल. तोंडाने बोलावं लागेल, तो दोषयुक्त करावा लागेल आणि त्या अधिकरणापर्यंत तो दोष पोहोचल्यानंतर अधिकरण परमेश्वराला, उत्तर दिशेच्या परमेश्वराला विनंती करतील, तेव्हा तो दोष नसेल. तुमच्यामध्ये पात्रता नाही. विधी संयोगे अविधी घडत असे. हा दोष कसा घडला? विधी करता करता. जेवण खाऊ घालतोय स्वामींना, स्वामींना वस्त्र अर्पण करतो, हा विधी आहे. आणि या विधीच्या माध्यमातून अविधी घडला. काय? तर ते वस्त्र समर्पण केलेलं मागून घेतलं. मागून घेतलं म्हणजे काय झालं की तुम्ही वस्तू तर दिली, दान तर दिलं, आणि हेच काय, दान दिल्यानंतर आपण त्या गोष्टीचा विचार करायचा नाही. यद दानम सात्विकम प्राप्त. सात्विक पात्राच्या ठिकाणी दान करा, हे तुमचं ज्ञानियाचं लक्षण आहे. बाकी दान कसं करायचं, काय करायचं, हा तुमच्या पात्रानुसार तुमच्या मर्जीचा प्रश्न आहे. परंतु दान केल्यानंतर एखाद्या अविधिरूप पात्राच्या ठिकाणी जरी दान केलं, तुम्ही दान करून टाकलं, नंतर तो काही हे आलं तर आपण त्याच्याबद्दल त्याला बोलायचं नाही. त्याला तो लागेल, तो अविधी त्याला लागेल. तुला डोकं नव्हतं का क्रिया करताना, पण त्याला समर्पित केलं, तो काहीही करू, त्याचा अधिकार झाला. असं माध्यमातून हे सांगितलंय. अविधी तो या प्रकरणात जनला, म्हणून विधी संयोगे अविधी घडत असे, तो दुसरेनी दंडवते परिहारा. दुसरा दंडवत घालत असताना तो परिहारायलाच पाहिजे ना. संतोषाची ती प्रकरणे, त्या प्रकरणाचा जर विचार केला तर ईश्वर दत्त, ईश्वराला अर्पण केलेला पदार्थ, ईश्वर दत्त म्हणजे ईश्वराला अर्पण केलेला पदार्थ, आणि त्याच्या ग्रहणत्व म्हणजे त्याचा भाव, त्या वस्त्राचा अभिलाषा यांनी स्वीकार केली. वस्त्र स्वामींना अर्पण केल्यानंतर सुद्धा त्याची अभिलाषा त्यांनी केली, हा अविधी घडला. मला तेच वस्त्र पाहिजे, त्याच्याशिवाय मला थंडी जाणारच नाही माझी, हा अविधी घडला. हे चरित्र प्रत्यक्ष प्रमाणाला देत असताना ते सांगतात की आताही अनेक लोक अशा प्रकारचा अविधी करतात. आताही तैसाचे अविधी घडत असे. आताही कोणते दान देतात, पण त्यांच्या मनामध्ये तेच राहतात. दान दिल्यानंतर विचार करायचा नाही, मी दिलं हाही कोणाला सांगायचं नाही. दिलं तो परमेश्वर पाहिजे. आपल्याला परमेश्वराचा ज्ञानी आहे, त्याला अर्पण करायची वस्तू आहे, ते परमेश्वरा त्याच्या मार्फत परमेश्वरापर्यंत पोहोचते, म्हणून त्याचा विचार आपण करायचा नाही. आताही तैसाची अविधी घडत आहे. आता म्हणून तैसाची जर विधी आपल्याला जर असा अविधी घडला, तर तसाच विधी जसा संतोषाला स्वामी चक्रांनी सांगितला जो विधी, तोच आपल्याला आचरावा लागेल. तर्कात पडायचं काम नाही, शंकेत पडायचं काम नाही. कारण तर्क जर केला, त्याच्यावर तर्क वितर्क केला, तर तर्क म्हणजे प्रमाण शून्य, त्याला काही प्रमाण नसतं, काही नसतं. फालतू ज्याला तर्कटपणा म्हणतात, तो तर्कटपणा त्याच्यात करायचा नाही. अशा पक्षकारांनी त्याच्यामध्ये लक्षण केलेलं आहे, सांगितलेलं आहे.
म्हणून ते म्हणतात की भजनाचं जी क्रिया आहे अशा प्रकारची विचित्र आहे आणि याच्यामध्ये विचित्र भजनाच्या क्रियेमध्ये अनेक प्रकारचे अविधी घडत असतात, खूप अविधी घडत असतात. आपण दान करतो म्हणजे खूप मोठं, पंगत करतो म्हणजे खूप मोठं झालं, पंगत केली इतक्या पैसे खर्च आला म्हणून खूप मोठं झालो, हे जे म्हणतो आपण काहीच फायदा नाही. कितीतरी लोक आणून टाकतात तर नावही सांगत नाही, असेही लोक आहेत. अशात उद्धारायला कारण आहे, समजतही नाही कोणी काय केलं. त्याचा असा विधी जर घडला तर त्याचा अनुताप अनुशोच आरती चतुर्विध दुःख सांगितलेलं आहे. ते जर तुमच्या अंतःकरणात असलं तर तो अविधी परिहारे. आणि जर तो परिहरला नाही तर समजून घ्यायचं की आपल्या त्या परमेश्वराच्या प्रीतीला विषयो नाही, परमेश्वराच्या कोणत्याही तत्वज्ञानाला आपण आरोह नाही. कारण देवानी सांगितलेलं आहे प्रीती विको होईल, पुढिलाच्या प्रीतीला पात्र व्हावं असं देवानी सांगितलेलं आहे. या अशा प्रकारच्या टीकेच्या माध्यमातून, या चरित्राच्या माध्यमातून हा आदर्श दिलेला आहे. दान घेणारांनी सुद्धा कसं दान घ्यावं, ननु करता पदार्थ न शिकरावा. जो दान घेतो आला सारंग पंडितासारखे लयच लोक आहे आज, त्या सारंग पंडितासारख्या लोकांच्या आले ननु करता, काही अनुकार केला नाही, या जेवायला या, थोडस बी वाकत नाही, ननु करता, काही त्याला आवडी नाही आहे, फक्त लोकाला दाखवायसाठी बोलवतो. हे तत्वज्ञान सांगताय. नाही तर उद्या तुम्ही गावात जासाल आणि त्या बुवानी काय सांगितलं हे सांगितलं, हे दंडोस्थळ आहे. वाटलंच तर पाहून घे जा की मी काय मनाचं सांगतोय का. म्हणून ननु करता, आणि हे कोणाला जाणीव आहे. गावातले लोक येतच नाही तर काय, फक्त या बायाला सांगतात दंडोत घालून दे जा जेवायचा, बाया बी येतात घाल. एखाद दिवशी बायांनी माणसाला पाठवायचं, जा तुम्ही दंडोत घालून या. क्रिया ह्या दोघाला आहे, ज्याची क्रिया त्याला लागते हे शिकवा. माणसांनी घातलेला फरक पडत नाही का. माणसांनी सांगायचं या आमच्या इथं, वाकून दंडोत करायचं असं नाही. तर तुमची क्रिया परमेश्वर स्वीकार करणार आहे. तुम्हाला परमेश्वरापर्यंत पोहोचायचं क्रिया, आणि परमेश्वरापर्यंत पोहोचायची नसली, लोकांना दुष्टपर करायचं असलं तर कीर्ती कठियाचा दृष्टांत दिलेला आहे स्वामींनी. कीर्ती कठियाची गोष्ट सांगितली आहे दृष्टांतामध्ये. एखादा एक मंदिरच्या देवतेचा पुजारी राहतो, तो दररोज मंदिर स्वच्छ करतो. गावातले लोक येतात, काय बुवा खूप चांगला आहे, खूप चांगला पुजारी भेटला मला, मंदिर स्वच्छ करतो, आता तो बुवा गंध आहे. मग तो दुसऱ्या दिवशी ते स्तुती करता म्हणून अनेक चक करतो, तिसऱ्या दिवशी अनेक स्वच्छ ठेवतो. परमेश्वरांनी सांगितलेला दृष्टांत. लोकांनी आपली प्रसिद्धी करावी म्हणून तो मंदिरची स्वच्छता करतो. परमेश्वरांनी सांगितले त्या दृष्टांताच्या मार्गे. देवता तयाशी आपले फळ न दे. ज्या मंदिरचा पुजारी आहे, ज्या मंदिरची तो सेवा करतो आहे, त्या मंदिरची देवता त्याला फळ देणार नाही. आयुष्यभर त्यांनी सेवा केली, पण लोकांनी काय केलं, स्तुती केली म्हणून हात चढवी, उंच चढवण्यासाठी तो सेवा करतो. तर त्याशी देवता आपले फळ न दे, त्याशी कीर्तीचे ती फळ होईल. त्याला कीर्तीचंच फळ होणार आहे. कदाचित लोक म्हणतात हे गंधाई तुम्हाला दिसत नाही, तुला दिसत नाही का, तुम्हाला दिसत नाही. सेवा हे फक्त आमचाच धर्म आहे, दास्य हे फक्त आमचं आहे, तुमचं नाही. तुम्ही दास्य केलं तर काय बिघडून जाणार, असं बोलायचं सुद्धा नाही. करू वाटलं तर आपल्याला करायचं, नाही तर निघून जायचं. हा सुद्धा अविधी आहे. आणि हा अविधी किती लोक घडवतात.
आणि हा अविधी घडल्यानंतर खरंच परमेश्वराची प्राप्ती होणार आहे का आपल्याला, आपण स्वतः करून घ्यायचं. जर करता आलं तर, नाही तर मग बोलायचं नाही. हे महत्वाची गोष्ट आहे. मौनम सर्वत्र साध्यते, बोलायचं नाही. म्हणून ते म्हणतात की ननु करता पदार्थ न स्वीकारावा. त्याची जर आत्मीयता नाही तर त्याचं कोणतंही खाल्लेलं आपण पदार्थ दिला तर आपण सरळ सांगायचं की तुझी श्रद्धा नाही तर काय खाऊ घालतो. आणि गोसावी घडल्या अविधीशी अनुताप. परमेश्वराने जो विधी घडलेला आहे त्याला अनुताप सांगितलेला आहे. सर्वज्ञ म्हटले बाई क्रियेशी अनुताप पुरस्चर. क्रियेच्या अनुरूप जर आपल्याला प्रायचित झालं तर तेच पुरस्चरणाला जाते. असा दुसरा दंडवत अविधी परिहारासाठी सिद्ध म्हणजे तात्काळ आहे. स्वामी चक्र यांनी संतोषाला विधी विला हे आपण ऐकलं. कारण स्वामी चक्र यांनी संतोषाला का विधी लिहिला तर आमच्या परमेश्वराला स्वामी चक्र यांना या मार्गाचा अभिन्न वेश अभिमान आहे. या ईश्वर मार्गाचा त्यांना अभिन्न वेश आहे. कशावरून याला प्रमाण, जो हे असे तो मार्ग असे. परमेश्वर आहे तोपर्यंत मार्ग आहे. अनेक 200 वर्षांनी परमेश्वराची प्रवृत्ती भंगली तर तुम्हाला कोणी विचारणार. जो हे असे म्हणजे परमेश्वर आहेत तोपर्यंतच परमेश्वराचा मार्ग आहे. परमेश्वर गेल्यानंतर, परमेश्वराने विजय केल्यानंतर किंवा परमेश्वराने दुसरी अवतार घेतल्या धारण केल्यानंतर काही सांगता येत नाही. म्हणून जो हे असे तो मार्ग असे. म्हणून जोपर्यंत परमेश्वर आहे तोपर्यंतच मार्ग आहे. म्हणून ते सांगतात की आपण ज्या क्रिया करतो या मिश्रत्व करतो, अविधी युक्त करतो. विधी करतो पण विधी करताना अविधी करतो. आणि हा अविधी करतो विधी करताना तो अविधी आपण कुठे फेडणार, त्याने अनिष्ट होईल. कसा विधी कसा अविधी घडतो त्यांनी उदाहरण दिलं. एखादी पंगत करतोय, यज्ञ समय म्हणजे पंगत करण्याचा समय. पंगत करत असताना अनेक प्रकारचे सूक्ष्म जंतूची हिंसा झाली. मुंग्या पायाखाली दाबल्या गेल्या होत. भजनामध्ये तोडमोड केली, त्याची हिंसा झाली. दैवराटीमध्ये असं वाटतं तुम्हाला की कर्मराटीमध्ये जसं मिश्र क्रिया आहे, सुखदुःख रहित क्रिया आहे, आपल्या सुखदुःख युक्तच क्रिया आहे कोणतीही कर्म, तशा प्रकारचं दैवराटीत तुम्हाला वाटतं की केवळच निष्पन्न होतं. परंतु केवळ जरी निष्पन्न होत असलं तर एखाद्या यज्ञाची क्रिया, एखाद्या पंक्तीची क्रिया, त्याच्यामध्ये गोमट्याचा विधी अलग राहील आणि हा अविधीचा विधी अलग तुम्हाला स्वरूपाला लागणार, चुकणार नाही. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारचे भरणी हिंसा ते एक अविधी होईल. हा अविधी आहे. व्यापार करताना, ने आण करताना अनेक प्रकारचे, यावलून वस्तू आणली, जळगावून वस्तू आणली, फैजपूरहून वस्तू आणली, गावातून वस्तू आणली, जा केली आपण, त्याच्यात बी अनेक प्रकारची हिंसा झाली. अनेक प्रकारच्या मुंग्या मेल्या, माकोळे मेले. काही आपल्याला त्याचा घृणा पस्तावा नाही. तर मग काय करणार. म्हणून ते म्हणतात की ते निपजत असे तर व्यापार करणारे मनुष्य, त्या क्रिया करताना स्वयंपाक करणारे मनुष्य तमतम आहे, भांडणं झाले, राजस भावनाने केले, सात्विक भावनेने केले. व्यापार करताना जे लोक आहेत त्यांचा भाव सारखा नाही आहे. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचा साभिलाष आहे त्यांची. मग दैवराटीमध्ये हा विधी करत असताना मिश्रत्व घडलं का नाही. हे मिश्रत्व घडलं. जे क्रिया आरंभली भिक्षुकाच्या ठिकाणी
वासनिकाच्या ठिकाणी हा अविधी झाला. त्याच्यानंतर असळकता बसवलं जेवायला, पण बुद्धीच नाही. असळकता म्हणजे बुद्धीच नाही, फक्त खाऊ घालायचं म्हणून खाऊ घालायचं. दंडोत घाला म्हटल्यावर दंडोत घालतात, संकल्प सोळा म्हटल्यावर संकल्प सोडतात, गंध लावा हे सांगायची गरज नाही हो. हे पहिलीचे विद्यार्थी आहे. हे जेव्हा मानवा पंथात तुम्ही आले तेव्हापासून हा विधी सांगायची गरज नाही. संकल्प कसा सोळा, गंध आता दंडोत घाला, आता आरती ओवाळा, हे तुम्हाला सांगायची गरजच नाही. मग आरती कुठे आहे? मंदिरात. कोण आणा? तुम्ही जाऊन घेऊन या. तुम्ही गेले तर काय बिघडन? हा विधी आहे. तुमच्या हातात आयतं आणून द्या. हे दंडोस्थळामध्ये सांगितले. साधे साधे किती प्रकारचे अविधी आपण घडवतो करतो. हे अविधी मिश्रत्व घडतात, त्याच्यानी क्रिया आरंभते आणि त्या भिक्षुकाच्या वासनिकाच्या ठिकाणी तमत आसळकता होते. या टाकलेपणाने आपल्या क्रियेचं जे आहे ते स्वस्थपणे राहत नाही. म्हणून आपल्या क्रियेचा उचंबळ जी स्वस्थता आहे ते आपल्याला होत नाही. वरून म्हणतो माझ्यासारखा भजक कोणीच नाही. मी आहे म्हणून आहे हो, मी नसतं तर काही नाही रे, कोणीच नाही. कोणीच असल्यावर आहे असं काही नाही. जे परमेश्वराचा मार्ग आहे, परमेश्वराला चालवण्याचा आहे, म्हणून मी आहे म्हणून चालतो. हे बी ज्या मनातल्या भावना आहे हे आपल्या फेकून द्या, काढून टाका, तर त्या क्रियेचा फायदा. म्हणून ते म्हणता आपल्या क्रियेचा उचंबळ असा असला आणि ती क्रिया जर घडत असली तर आपण माहीम भट्टाचं उदाहरण दिलं. माहीम भट्टासारखी गट होती. दंडवत घालायचे अविधी चुकवायसाठी या लीळा सांगितल्या की असं आपल्याला घडतं म्हणून आपल्याला काय करावं लागेल? दंडवत घालून त्या दोषाचं उच्चारण करावं लागेल, तर तो अविधी परिहरेल, नाही तर परिहरणार नाही. हा दंडवताचं महात्म्य आहे. दंडवताने एवढी मोठी क्रिया घेतोय, नाही आम्हाला दंडवतच घालता येत नाही. मागचे अडथळे जोडले तुम्ही. दंडवत घालता येत नाही म्हणजे खूप मोठेपणा आला असं काही नाही. आम्ही वरच बसून पोथी ऐकू, खूप मोठेपणा आला नाही. हे अडथळे आहेत, हे अविधी आहेत. हे अविधी आपल्याला चुकवायसाठी हाच एक ज्ञान मार्ग आहे. इथंच आपल्याला त्या परमेश्वराबद्दल दुःख करावं लागेल की अनंत सृष्टी अशाच प्रकारचे अडथळे आम्ही जोडतात, म्हणून आम्हाला अशा प्रकारच्या हे होत गेलं. म्हणून ते म्हणतात की अशा माध्यमातून वासनिकाला आसळगे टाकलेपणे आणि क्रियेच्या स्वस्थतेपणे आपल्या क्रियेचा उचंबळ पाहून मी भजक आहे अशी क्रिया जर घडत असली तर ते काही फायदा नाही. माहीम भट्टाच्या दुटेचे न्याय. एकदा माहीम भट्टाला रुद्रपूरचं चरित्र आहे, उदाहरण दिलेलं आहे दंडवताचं. दंडवताच्या माध्यमातून तो घडलेला अविधी त्याचा परिहरलाय. माहीम भट्टांनी गोविंद प्रभूला जेवायचं आमंत्रण दिलं. गोविंद प्रभू बाबाच्या समोर ताट विस्तारलं गेलं. गोविंद प्रभू बाबाची पूजा झाली. हा उभा राहिला, काहीच बोलला नाही. अंतकरणात विचार करतो आहे ते इतकं मोठं झालं, आपण तर बोलून दाखव. या माहीम भट्टाने काहीच बोलला नाही, फक्त उभा राहिला आणि काय विचार केला की मी किती भाग्यवान आहे की माझे पदार्थ परमेश्वराच्या उपयोगी जात आहेत, असा बोलला. गोविंद प्रभू बाबा सर्वज्ञ होते. आसनावरून उठले, ते ताट खाली टाकलं, त्या पोळ्यावर वर पाय देऊन तुळणल्या. खाल्ल्या नाही गोविंद प्रभू बाबांनी. तुम्ही म्हटले असते काय मातलाय, पण गोविंद प्रभू बाबांनी त्याच्यात आदर्श दिला. आणि हे पाहिल्यानंतर आमची माहीम भट्ट नागदेव आचार्याजवळ गेली आणि नागदेव आचार्याला म्हणतात
की श्रीप्रभू बाबांनी असं असं केलं. म्हणे तू काही मनात मनोर्थ मार का केली होती का? म्हणे केली. म्हणे मी किती भाग्यवान आहे की माझा पदार्थ परमेश्वराच्या चरणी अर्पण होतो आहे. म्हणे हेच चूक आहे. तर तो पदार्थ आणि परमेश्वराची बराबरी आहे. आपण जे खाऊ घालतो त्या ज्ञान पात्रतेची बराबरी आहे का? तुम्ही जी मोठे मोठे भारी पदार्थ खाऊ घाला पण मी खाऊ घातले हे म्हणणं चुकीचं आहे. आणि त्या माईम भट्टाला स्वामी श्रीप्रभू बाबाजवळ आणलं आणि आणल्यानंतर तो अविधी त्याला घडलेला होता. तेव्हा माईम भट्टा आणि नागदेव आचार्य श्रीप्रभू बाबाजवळ आले आणि या माईम भट्टांनी रळून पळून सर्व दोष उक्त करून एक दंडवत घातला. काय घातला? दंडवत घातला आणि सांगून दिलं की पात्री पदार्थ संपादला. मी जो पात्री पदार्थ संपादला त्या पदार्थाच्या बिलकुल लायकी माझी नाही की तुम्ही तो स्वीकारावा. हा पदार्थ तुमच्या उपयोगी जावा असा मी दुर्भागी आहेत. मी आतापर्यंत अनेक अनंत सृष्ट्या अशा प्रकारच्या क्रिया करीत राहिलेलो आहे की जेणेकरून परमेश्वर माझ्यापासून दूर गेलेला आहे. मी या पदार्थ परमेश्वराच्या जवळ संपादावा या लायकीचा नाही की तो पदार्थ परमेश्वराच्या लायकीचा नाही असं परमेश्वराजवळ वर्णन करावं लागेल. तेव्हा त्या क्रियेचं गोमट किंवा अनेक अविधी कसा होतो आणि तो अविधी नष्ट करायसाठी दंडवत कसा घातलाय. दोन समान पात्र बसलेली आहे. ज्ञानी एकाच्या ठिकाणी कमी क्रिया केली, एकाच्या ठिकाणी जास्त क्रिया केली. दोन्ही एका पात्रतेचे आहेत. किंवा एखादं पात्र लाईनला बसलेलं आहे आणि बाकीचे दुसरे त्याच्यापेक्षा कमी असलेले पात्रतेचे लोक इकडे बसलेले आहेत आणि गंध लावताना ज्याची पात्रता आहे त्याला लावला नाही, दुसऱ्याला लावला, व्यतिक्रम झाला. तोही एक अविधी आहे. तोही काय आहे? एक अविधी आहे. टिळा लावणे, तोंड धुणे, पाय धुणे, पूजा करणे हे जे आहेत त्या पात्रतेच्या नुसार पात्रानुसार जर आपण केले तर ठीक आहे. व्यतिक्रम केला तर तो एक विधिभंग झाला. व्यतिक्रम केला तुम्ही, तो विधिभंगाचा तुम्हाला अयोग्यता लागली, विधिभंग झाला. आपण जी क्रिया केली त्याचं गोमट लागलं नाही. असा जे क्रियेचं ज्ञान आहे हे फक्त मानवा पंथात आहे असं समजू नका. कारण क्रिया ह्या प्रत्येक संप्रदायामध्ये आहे. भजन हे प्रत्येक संप्रदायामध्ये आहे आणि भजनाचे पात्र सुद्धा प्रत्येक संप्रदायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणून ते म्हणतात की नीतिशास्त्र, कर्मविपाकी शास्त्र अशा ठिकाणी क्रियेचं तिथं सुद्धा ज्ञान आहे आणि तिथं सुद्धा अशा क्रिया निराकरलेल्या. जो चांगला हुशार विद्वान आहे त्याचंच कर्मराठीत बसल्यात त्याचं पूजन आधी करावं लागेल. कर्मराठीच्या लोकांनी नाही तर एखादा श्रीमंत आहे, काही येत नाही पण पैसा जाय त्याला वर बसवणं आणि बिचारा एखादा धार्मिक आहे, विद्वान आहे, त्याला खाली बसवणं कर्मराठीची क्रिया करताय, अविधी आहे. त्यालाही त्या क्रियेचा काही फायदा नाही. म्हणून ते म्हणतात की कर्मव्यापी कार्मिक क्रियेच्या ठाई, कर्मराठीच्या क्रियेच्या ठाई सुद्धा अशा प्रकारच्या क्रिया निराकरल्या, अशा निराकरलेल्या आहे. अपूज्या यत्र पुंजती पूज्य व्यतिक्रम त्रिणी तत्र भविष्यंती दुर्भिक्षेन मरम भयम. एक कर्मराठीतला श्लोक दिलेला आहे. कर्मराठीतला कर्मव्यापी नीतिशास्त्र याच्यातला श्लोक हा दिलेला आहे. अपूज्या यत्रम पूज्यती. अपुत्र म्हणजे जो पूजायच्या योग्य नाही, ज्याला काहीही येत नाही पण त्याला खूप मोठा मान दिला. अपुत्र, अपूज्य यत्र पूज्यती, त्याचं मान केलं, त्याला पूजलं, त्याची पूजा केली.
पूज्य व्यतिक्रम किंवा सारखे पात्र बसलेले आहे, त्याच्या एक विद्वान आहे, त्याला गंध न लावता दुसऱ्याला लावला, पूज्य व्यतिक्रम घडला. असं 3 प्रकारच्या जर क्रिया अविधी घडला, तत्र भविष्यंती जर घडला तर दुर्भिक्षणम मरणम भयम, तुम्हाला खायला सुद्धा भेटणार नाही. ते क्रिया केली तर तुम्हाला दुष्काळात खायला सुद्धा भेटणार नाही. दुर्भिक्षम, दुष्काळामध्ये न खाणं, न भेटणं. मरणम भयम, मरण मागितलं तर मरण येणार नाही, मरणाची भीती राहील पण मरण येणार नाही. क्रिया करून हे जुळून घेणार, याच्याकरता क्रियेचं ज्ञान. कर्मराठीतही सांगितलं, दैवराठीतही सांगितलं. आपण काय करायचं आपण ठरवायचं. संपूर्ण युयस्तम यथेष्टम स्वल्प अल्प तदर्धम लवलीन नपुसक, किंवा कदाचित पंगत बसलेली आहे, पंक्तीमध्ये लोक बसलेले आहेत, स्वल्प आपला माणूस आहे, टाक भाजी जास्त. दुसरा माणूस आहे, तूप आपला माणूस आहे, टाक गावरानी तूप टाक. दुसरा माणूस आहे, डालडा तूप टाक. आहे का नाही या क्रिया? मंदिरात बी आहे क्रिया, बाहेरच काय नाही. आपल्या लाईनला बसू देत आहे. अरे दीक्षा घेतलेल्याच पहिली लाईन पाहिजे, संन्यास ज्यांनी घेतलाय त्याचीच पहिली लाईन पाहिजे, कारण त्यांची पात्रता थोर आहे आपल्यापेक्षा. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारच्या ज्या क्रिया आहेत, या स्वल्प अस्वल्प तदर्घंच अशा अर्ध देताना ज्या क्रिया घेतात, याला लवणहीन नपुसक, याला नपुसकाचा जन्म प्राप्त. आपण आतापर्यंत ऐकलं होतं की मीठ जर पात्रावर नाही वाढलं तर नपुसकाचा जन्म होतो, परंतु असं जर ज्या क्रिया घडल्या त्याला सुद्धा नपुसक असं कर्मराठीत सुद्धा लिहिलेलं आहे. नपुसकाचा जन्म होतो कमी जास्त केलं. आपला न तुपला पंक्तीमध्ये भेद करायचा नाही. क्रिया ही आपली सर्वाला समाविष्ट करायची आहे आणि त्या ज्या ज्या इष्टाच्या माध्यमातून ते समर्पित करायची आहे. तर समर्पित करताना तू मोठा आहे, तू लहान आहे, तू असा आहे, हा भेद कधी बाळायचा नाही. सर्व एका लाईन. त्याच्यात विद्वान असला तर त्याची श्रेष्ठता करा, बाकी सर्व एका लाईन. विद्वान असला म्हणून ते म्हणतात की असं जर केलं तर नपुसकाचा जन्म. अन्य क्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यती, पुण्यक्षेत्रे कृतम पापम वज्रम लेप भविष्यती. अन्य क्षेत्रे कृतम पापम, कर्मराठीमध्ये आपल्या याच्यात सांगितलं अन्यत्र की जेते वाराणसी फेदी जे वाराणसी की जेते के फेडावे नाही का, तो संस्कृत मधून श्लोक आहे. अन्य क्षेत्रे कृतम पापम, अनेक क्षेत्राच्या ठिकाणी इतर क्षेत्राच्या ठिकाणी जर पाप केलं तर त्यांचा असा समज आहे पुण्यक्षेत्रे विनश्यती. पुण्यक्षेत्र म्हणजे वाराणसी सारख्या क्षेत्राच्या ठिकाणी गेले तर विनश्यती म्हणजे नासल्या जात, असं अन्य लोकांचा भ्रम आहे. आणि पुण्यक्षेत्रे जर तसं म्हटलं तर पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी जसं वाराणसी वगैरे याच्या ठिकाणी जर केलं पाप, कृतम पापम, पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी जर पाप केलं तर वज्रम लेप भविष्यती. मग कोणते वज्राचे लेप होणार? मोठमोठे वज्राचे लेप लागते. म्हणून बाबांनो असं काही करायचं नाही. आपल्याला क्रिया करायची आहे, अविधी घडायचा नाही. क्रिया करत असताना अविधी घडायचा नाही. कदाचित अविधी घडला तर त्यावेळेस हा दंडवत घालणे, त्यावेळेस तोंडाने उच्चारून हा दंडवत घालणे, म्हणून हे दंडवत. दंडोताला किती महात्म्य आहे, दंडोताला किती महत्व आहे, या चरित्राच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. एक एवं पात्री न्यून्याधिकता न करावे. सिद्धांत सांगितला की जे समान पात्र आहे त्याच्या ठिकाणी न्यून्याधिक्य करायचं नाही. लाईन, मोठा असो लहान असो, एका लाईन. असं जर गेलं तर त्या क्रियेचं गोमट सर्वाला लागेल. मा ऐशे जर कार्मिकाच्या ठाई, असं जर कर्मराठीच्या क्रियेच्या ठाई आहेत, दृष्टपूर्वक विघ्न येतात, असं जर कर्मराठीच्या ठाई आहे तर हा परमेश्वराचा परायण आहे. कर्मराठीमध्ये जर एवढं अनिष्ट लागतं तर हा परमेश्वराचा परायण आहे, परमेश्वराचा सायनवंत आहे, परमेश्वराचा उपासक आहे,
परमेश्वराच्या प्राप्तीला आरूढ होणारा आहे असा जो आहे जीव, त्याच्या क्रिया हेतू, त्याच्या क्रियेने हेतू जर केलं आणि त्याच्यामध्ये पात्र भेद केला, चांगला पैशावाला पात्र आहे त्याला वर, कमी ज्ञान जास्त आहे पण पैसा कमी आहे त्याला खाली, असा पात्र भेद जर घडला तर त्याने अविधी घडतो आणि तो काही कुठं फेडसान काय म्हणावं असे. स्वामींनी सांगितलं, प्रत्यक्ष सूत्र देऊन त्यांनी उदाहरण दिलं. स्वामी म्हणतात, अन्यत्र कीजे ते वाराणसी फेडीजे, वाराणसी कीजे ते के फेडाल. वाराणसी म्हणजे दैवराठी. इथं वाराणसी म्हणजे दैवराठी होती. आपण ज्या राठीत वाहतोय सर्वात सोपा मार्ग दैवराठीचा आहे, पण सर्वात कठीण मार्ग बी दैवराठीचा आहे. इथं घडलेलं अनिष्ट नासत नाही, इथं घडलेलं अनिष्ट इथंच भोगावं लागते. फजिता होऊन का होईना भोगावंच लागते. कोणता डॉक्टर इलाज करत नाही, परमेश्वर लक्ष देत नाही, कारण तो जो घडलेला अविधी आहे तो अविधियाने जोडलेला आहे, तो नष्ट होण्यासाठी ही दैवराठी आज नाही तर पुढं पण सोडणार नाही. ही ओळखणी माया जी आहेत, या मायापुराचा अभिमान घेणारी जी आहे, या परमार्गाचा अभिमान घेणारी जी माया आहे, ती माया तुम्हाला सोडणार अजिबात नाही. म्हणून त्यांनी सांगतात की असं आहे बाबा, कर्मराठीत असं आहे तर दैवराठीत काय